तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि कटोरीचा जो आपला शेप आहे एकदम प्रॉपर आणि परफेक्ट असा आलेला आहे। शिवाय तुम्ही पुढचा सुद्धा गळा बघू शकता, परफेक्ट असा राऊंड नेक आलेला आहे। पसरट गळा जो आपला पुढचा आहे तो आलेला आहे। तर दोन्ही साईडला कटोऱ्या बघू शकता एकदम आपल्या व्यवस्थित छान अशा बसलेल्या आहेत। आता मुंड्यामध्ये सुद्धा बघू शकता की कुठेही आपल्याला कापड फुगा येतोय किंवा झोळ पडतोय अजिबात आपल्याला दिसत नाही। तर शोल्डर सुद्धा बघू शकता एकदम शोल्डर आपलं गच्च बसलेलं आहे। तर या ब्लाऊजचं पूर्ण जे कटिंग आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सोबत मी स्लीव्ज कटिंग सुद्धा या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। आता हा आपला मेन कापड आहे जे साडीमधला पीस आहे। अस्तर मी 1 मीटर घेतलेला आहे आणि 38 आणि 40 साठी हे एकदम परफेक्ट मेजरमेंट जे आहे तर ते असणार आहे। सो जर तुम्हाला 38 आणि 40 चं मेजरमेंट जर माहिती नसेल तर तुम्ही हेच मेजरमेंट ठेवून तुमचं जे ब्लाऊज आहे असं परफेक्टली तयार करू शकता। तर आता सगळ्यात आधी आपण इथं मेजरमेंट टाकणार आहोत पूर्ण उंचीचं। आता पूर्ण उंची जी आहे मी 15 इंच घेतलेली आहे, कारण रेडी होऊन आपली जी पूर्ण उंची आहे तर ती 14 इंच तयार होते। तर आता जितकी तुमची पूर्ण उंची असेल त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 1 इंच मार्जिन जे आहे तर ते ऍड करायचं आहे। त्यानंतर जे शोल्डर आहे मी घेतलेला आहे 5.5 इंच। आता हे बघा शोल्डर मी 5.5 इंच घेतलं। त्याच्यानंतर जो आपला मुंडा आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे 6 इंच। तर 38 आणि 40 साठी आपल्याला हे शोल्डर आणि जो मुंडा आहे एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बसतात। तर आता आपण छातीचं इथं माप घ्यायचं आहे एकदम प्रॉपर आपलं जे माप आहे छातीचं तर ते सगळ्यात आधी आपण घ्यायचं। तर आपलं जे छातीचं माप आहे तर ते आहे 10 इंच। तर त्यामध्ये सुद्धा आपण 2 इंचचे मार्जिन आहे तर ते ऍड करणार आहोत। जर तुम्ही 38 साईजचं ब्लाऊज बनवत असाल तर तुम्ही 9.5 + 2 इंच घेऊ शकता किंवा हेच माप घेऊन फक्त तुम्ही आतल्या साईडला अर्धा इंच जर टिप मारली तर 38 साईजला सुद्धा हे जे ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट बसतं। तर आता कमर जे आहे 8 इंच घ्यायची आहे प्लस त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 इंच जे आहे मार्जिन ऍड करायचं आहे। आता छाती आणि कमर जे आहे अशी दाखवल्याप्रमाणे आपण जोडून घ्यायची सगळ्यात आधी। त्याच्यानंतर मग आपण फ्रंट मुंड्याचा आणि बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती, बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। आता जो आपण मुंड्याचा शेप देतो तर जिथे मी प्रॉपर आपलं माप घेतलेलं आहे 10 इंच तर तिथपर्यंतच आपला जो मुंड्याचा शेप आहे तो स्टॉप करायचा आहे। त्याच्या पुढे आपल्याला जो शेप आहे मुंड्याचा घ्यायचा नाही, कारण मग फिटिंगच्या वेळी आपल्याला भरपूर असे वर खाली जो आहे प्रॉब्लेम होत राहतो कापडामध्ये। तर त्यामुळे जो आपण प्रॉपर 10 इंच माप घेतलं तिथपर्यंतच आपल्याला जो मुंड्याचा शेप आहे तर तो द्यायचा आहे। आता त्याच्यानंतर जी गळा रुंदी आहे मी 2.25 इंच घेतलेली आहे, पण तुम्हाला जर शोल्डरची पट्टी आणखी कमी हवी असेल तर तुम्ही 2.5 सुद्धा जी गळा रुंदी आहे तर ती घेऊ शकता। त्याच्यानंतर जो आपला पुढचा गळा आहे पुढचा गळा घ्यायचा आहे 6.5 इंच। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो पुढचा गळा आहे तर तो कमी जास्त ठेवू शकता, 7, 7.5 इंच सुद्धा ठेवू शकता। आता या ब्लाऊजला मी घेतलेली आहे क्रॉस पट्टी 2.5 आणि 2 इंच। जर तुमचं छातीचं पोर्शन जर हेवी असेल, जसं माझ्यासारखं जर तुमचं छातीचं पोर्शन हेवी असेल तर तुम्ही 2.5 आणि 2 इंच जी क्रॉस पट्टी आहे तर ती घेऊ शकता। जर छातीचं पोर्शन जर कमी असेल तर तुम्ही 3 आणि 2.5 इंच जी आहे क्रॉस पट्टी घ्यायची आहे। तर इथं मी घेतलेली आहे क्रॉस पट्टी 2.5 आणि 2 इंच। त्याच्यानंतर जी कटोरी आहे मी 38 आणि 40 साईजला जी कटोरी आहे तर मी घेतलेली आहे 6 इंच। पण तुमचं छातीचं जर माप हेवी असेल, थोडं एक्स्ट्रा जास्त असेल तर तुम्ही 6.25 किंवा 6.5 सुद्धा कटोरी जी आहे तर ती घेऊ शकता। तर आता हे बघा मी 6 इंच घेतलेलं आहे कटोरीचं माप। त्याच्यानंतर त्याच पॉईंटवरती आपल्याला एक स्ट्रेट लाईन इथं मार्किंग करून घ्यायची आहे। तर मी कटोरीचा शेप कसा काढायचा यावरती सुद्धा एक व्हिडिओ जो आहे पर्सनली बनवलेला आहे। जर तुम्हाला कटोरीचा शेप काढायला काही प्रॉब्लेम येत असतील तर ते व्हिडिओ तुम्ही माझे नक्की बघू शकता। आता हे बघा गळ्याच्या खालून मी वरती 1 इंच घेतलं, त्याच्यानंतर 2 इथं लाईन मी अशा मार्किंग केलेल्या आहेत आणि अगदी सिंपल असा जो कटोरीला शेप आहे आपल्याला द्यायचा आहे। जर तुम्ही 2 या लाईन ज्या आहेत मार्किंग करून घेतल्या आणि फक्त सेंटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडासा तो कर्व आकार द्यायचा आहे, ऑटोमॅटिक आपल्या कटोरीचा जो शेप आहे आकार आहे एकदम परफेक्टली निघतो। तर आता हे बघा मी एकदम परफेक्ट असा जो कटोरीचा शेप आहे काढलेला आहे। त्याच्यानंतर मग आपण पुढचा गळ्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। आता पुढचा गळा सुद्धा मी थोडासा खाली घेतलेला आहे शेपसाठी। त्याच्यानंतर थोडंसं मी बाहेरून सुद्धा जी मार्किंग आहे आपलं राऊंड नेकचं केलेलं आहे। आता आपलं जे पूर्ण असं मार्किंग आहे पेपरवरती झालेलं, आता आपण हे कटिंग करायचं। तर आता सगळ्यात आधी आपला जो बॅक मुंडा आहे तर तो कट करायचा आहे। तर हे बघा सगळ्यात आधी आपण बॅक मुंडा जो आहे तर तो कट केला। त्याच्यानंतर फ्रंट आणि बॅक जे आहेत आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत।
आता त्यानंतर आपण गळारुंदी इथं कट करायची। तर गळारुंदीच्या दोन्ही साईडला मी कट दिलेले आहेत। त्याच्यानंतर आपला पुढचा गळा कट करायचा आणि जे बाकीचे पार्ट्स मी इथं कट करत आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही कट करायचे आहेत। तर आता हे बघा मी कटोरी सुद्धा इथं कट केलेली आहे, क्रॉस पट्टी कट केलेली आहे। न विसरता आपण आपला फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तोही इथं कट करून घ्यायचा आहे, कारण बऱ्याच वेळेला आपला हा राहून जातो, तर त्यामुळे मी सांगितलेलं आहे। तर आता हे आपलं पेपरचं जे कटिंग आहे आपण असं करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरी जी आहे तर ती एक्स्ट्रा दुसऱ्या पेपरमध्ये वाढवून घ्यायची असते। आता पहिल्यांदा आपण काय करायचं, कटोरी जी आहे दुसऱ्या पेपरवरती आहे तशी आपण सगळ्यात आधी इथं मार्किंग करून घ्यायची आहे। आता हे बघा आहे तसं आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग दोन्ही साईडला आपण 1.5 इंच वाढवणार आहोत कटोरीच्या टक्ससाठी। तर आता हे बघा मी कटोरीचं जे मार्किंग आहे असं केलेलं आहे। आता या दोन्ही साईडला आपल्याला काय करायचं आहे की 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर हे बघा दोन्ही साईडला मी 1.5 इंच वाढवून घेतलं। त्याच्यानंतर या दोन्हीचा पॉईंट आपण काढून घ्यायचा आहे। मी 1.5 इंच घेतलेला आहे सेंटरला आणि त्यानंतर आपण असा शेप द्यायचा आहे कटोरीला। तर जी बाजू आपली जॉईंट होणार आहे मुंड्याला तर त्या साईडला मी वरच्या साईडला 1/2 इंच घेतलं। त्यानंतर हे बघू शकता की बाकीचे पार्ट्स आपण दाखवल्याप्रमाणे असे दुसऱ्या पेपरवरती कटोरी जी आहे तर ती वाढवून घ्यायची आहे। आता हे बघा मी कटोरी जी आहे दुसऱ्या पेपरवरती वाढवून घेतलेली आहे। आता आपण इथं स्लीव्ह जी आहे तर ती कटिंग करणार आहोत। तर आपलं फ्रंटचं पार्टचं जे कटिंग आहे पूर्ण पेपरवरती आपण करून घेतलेलं आहे। तर आता आपण स्लीव्ह जी कटिंग आहे तर ती बघणार आहोत। आता स्लीव्ज मी इथं काढणार आहे 10 इंचाची। त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच जे आहे मार्जिन ॲड करावं लागतं। जितकी तुमची स्लीव्ज असेल त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 1 इंच मार्जिन जे आहे आपल्याला ॲड करायचं आहे। आता आपण हे 38-40 साठी हे जी स्लीव्ज आहे तर ती काढणार आहोत। तर आता हे बघा बॅक बाजूला आपल्याला काय करायचं आहे, बाहीचं जे माप आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे। आता जी बाही आहे आपल्याला तयार करायची आहे 10 इंचाची, तर आपण 1 इंच याच्यामध्ये मार्जिन ॲड करून 11 इंचाची जी बाही आहे आपण टाकणार आहोत। आता हाताच्या घडीवरती आपल्याला काय करायचं आहे, आपल्या छातीचं जे न वाढवलेलं माप आहे म्हणजे 10 इंच तर ते याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 1/2 इंच वाढवायचं आहे। 1/2 इंच आपण वाढवायचं आहे का, कारण काय होतं की बाही लावत्या वेळेस कापड जे आपल्याला कमी पडू शकतं, तर ते कमी पडू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, छातीचं न वाढवलेलं माप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 1/2 इंच जे मार्जिन आहे तर ते एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 3 इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे शेपसाठी, 2 इंच फिटिंगसाठी आपल्याला आत घ्यायचं आहे। त्याच्यानंतर क्रॉसमध्ये आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे। तर हे बघा लाईन मॅच आखून घेतली। त्याच्यानंतर 2-2 इंचाचे आपल्याला इथं 3 पॉईंट जे आहेत तर ते आपल्याला काढायचे आहेत। तर हा एकदम परफेक्ट शेप यामुळे निघतो स्लीव्हचा। तर आता हे बघा पहिला पॉईंट जो आहे मी 1/2 इंच वरती घेतला, दुसरा पॉईंट सुद्धा मी 1/2 इंच वरती घेतला, तिसरा पॉईंट जो आहे मी 1/2 इंच खाली घेतलेला आहे। आता हा जो आपण शेप देत आहोत पहिला तो आपला फ्रंट मुंड्याचा शेप जो आहे स्लीव्हचा तर तो देत आहोत। त्याच्यानंतर हा आपला बॅक मुंड्याचा शेप आहे। जर तुम्ही अंदाजे स्लीव्हचा शेप काढत असाल तर तुम्ही या पद्धतीने काढा, अजिबात घोळ वगैरे येणार नाही किंवा कुठे फुगतोय स्लीव्ज किंवा कमी पडते असं अजिबात होत नाही, एकदम परफेक्ट स्लीव्ज निघते। तर आता हात रुंदी आहे 5.5 इंच, त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2 इंच जे मार्जिन आहे ॲड करून पूर्ण आपली जी स्लीव्ज आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे। तर आता हे बघा आपल्या या ब्लाऊजचं पूर्ण जे पेपरवरती जे कटिंग आहे तर ते आपण असं केलेलं आहे। तर आपण हेच अस्तरवरती ठेवून जे आहे सगळ्यात आधी आपण अस्तर कटिंग करणार आहोत। आता बॅक पार्ट आपल्याला ठेवायचा आहे आणि बॅक पार्टचं आपल्याला कटिंग करायचं आहे। आता बॅक पार्टसाठी आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे टक्ससाठी तर ते घ्यायचं नाही, कारण टक्स एकदम मी 1/2 इंचापेक्षा सुद्धा कमी घेतो, तर त्यामुळे मी एक्स्ट्रा जे मार्जिन आहे बॅक पार्टमध्ये अजिबात वाढवत नाही। तर बऱ्याच वेळेला मला कमेंट पण येतात की तुम्ही बॅक पार्टसाठी जे टक्स मार्जिन जे आहे तर ते घेत नाही का, तर मी घेत नाही, कारण जो टक्स देतो मी पाठीमागच्या साईडला तर तो एकदम कमी असतो, कापड मी एकदम कमी घेत असतो त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जे कापड आहे तर मी घेत नाही। तर आता हे बघा आपला बॅक पार्ट इथं मी कट केलेला आहे। त्याच्यानंतर मग आपण जो आपला मुंडा आहे तर तो असा ॲडजस्ट करून काढायचा आहे अस्तरवरती।
तर जर माप मोठं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी व्यवस्थित ते पॅटर्न जे आहेत अस्तरमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच मग मार्किंग करून आपल्याला ते कट करायचे आहेत. आता हे बघा, आपण मुंडा जो आहे सगळ्यात आधी आहे तसं मार्किंग करून घ्यायचं. अस्तरवरती फक्त आपल्याला क्रॉस पट्टीच वाढवावी लागते. बाकीचे जे पार्ट्स आहेत आपल्याला जसे आहेत तसेच ठेवून आपल्याला या अस्तरवरती कट करायचे आहेत. फक्त आपल्याला क्रॉस पट्टीमध्येच मार्जिनसाठी वरच्या साईडला अर्धा इंच जे आहे वाढवावं लागतं. तर हे बघा, मी मुंडा पण आहे तसं इथं कट केलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण कटोरी जी आहे ऑलरेडी आपण वाढवली होती पेपरवरती, तर त्यामुळे आपण अस्तरवरती जी आहे तशीच आपण ही ठेवून कट करणार आहोत. त्याच्यानंतर आपण क्रॉस पट्टी जी आहे तर ती कट करायची आहे. आता जसं की मी मगाशी म्हटलं की अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनसाठी जी क्रॉस पट्टी आहे तर ती वरच्या साईडला ज्या शेपप्रमाणे आपल्याला वाढवायची आहे. तर इथं आता माझी जी क्रॉस पट्टी आहे तर ती सुद्धा मी अशी कटिंग करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण स्लीव्ज काढून घ्यायचे. तर स्लीव्जला तुम्ही बघू शकता की दोन्ही साईड आपल्याला याला जोड येतो. तर आता हेच अस्तर जे आहे मेन कापडावरती ठेवून आपल्याला हे कटिंग करायचं आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला विचारू शकता. चॅनलवरती जर म्हणजे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं ते तुमच्याकडे येईल. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मला 2 दिवसा अगोदर एक कमेंट आले होते की तुम्ही तुमची जी पर्सनल ट्रिक आहे किंवा पर्सनल काही कटिंग जे आहे तर ते तुम्ही शेअर करत नाही. तुमचं जसं फिटिंग येतं तसं आमचं फिटिंग जे आहे तर ते येत नाही. तर मी काही पर्सनल वगैरे ट्रिक जे आहे तर ती वापरत नाही. जे काय असतं ते तुमच्यासमोरच मी कट करत असतो. आणि व्हिडिओसुद्धा माझे कुठेही मी कट वगैरे करून लावलेले असतात. कंटिन्यू व्हिडिओ चालू असतो. सो ती कमेंट आली होती मला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.